नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईशान बोर्डे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या या युट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे PM बुलढाणेवाला. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आहे पाठ 4 कोणाचा? रोटेशनल डायनॅमिक्सचा. ठीक आहे, चला तर आपण आजच्या टॉपिक आपण काय काय बघणार आहोत ते एकदा बघून घेऊ आणि आजच्या आपल्या टॉपिक या सुरू करू. तो आजचा आपला जो टॉपिक आहे तो कोनिकल पेंडुलम म्हणजे काय, जसा कोन सारखा तो बघायचा आहे, त्याचं एक्सप्रेशन बघायचं आहे. त्यानंतर अँग्युलर स्पीड ऑफ बॉब, त्याच्यामध्ये कोनिकल पेंडुलम मधला त्याचा स्पीड किती असतो अँग्युलर मध्ये तो बघायचा. पिरियडिक टाइम ऑफ कोनिकल पेंडुलम, पिरियडिक टाइम किती असतो कोनिकल पेंडुलमचा तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. त्यानंतर आपण बघायचं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय आणि व्हेलॉसिटी ऑफ बॉडी इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ऍट अ लोएस्ट अँड हायेस्ट पोझिशन. लोएस्ट आणि हायेस्ट पोझिशनला व्हेलॉसिटी, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन व्हेलॉसिटी किती असते ते बघायचंय, म्हणजे आपल्याला त्याचे इक्वेशन बघायचे. ओके, सो आजच्या आपण या व्हिडिओला, आजच्या या लेक्चरला आता आपण या सुरुवात करूया. चला तर मोठ्या सुरू करू. सो आजचा आपला पहिला क्वेश्चन कोणता आहे तर बघून घ्या. तर डिफाइन द कोनिकल पेंडुलम, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर द स्पीड ऑफ बॉब. म्हणजे हा एक तुम्हाला समोर डायग्राम काढून दिलेली आहे. ठीक आहे, या डायग्राम वरून तुम्हाला काय सांगायचं, डेफिनेशन करायची तुम्हाला याच्यावरून कोणाची, कोनिकल पेंडुलमची. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं, याचं एक्सप्रेशन करायचंय. या हा जो बॉब आहे स्पीड ऑफ बॉबचं, या स्पीड ऑफ बॉबचं तुम्हाला एक्सप्रेशन डिराइव्ह करायचं. मग या ठिकाणी सर्वात पहिले आपण काय म्हणणार, याची डेफिनेशन काय करणार आपण, डेफिनेशन कोणाची, कोनिकल पेंडुलमची. तर या ठिकाणी कोनिकल पेंडुलमचे जर डेफिनेशन आपण म्हणतो तर डेफिनेशन आपण लक्षात ठेवायची कशी, तर बघा पोरांनो, डायग्राम म्हणून याची डेफिनेशन लक्षात ठेवायची. त्याच्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवा, नुसतं तुम्हाला व्हिडिओ बघून किंवा हे राईट करून चालणार नाही, तर तुम्हाला सोबत त्याच्यामध्ये पुस्तक, आपलं जे बुक आहे स्टेट बोर्डचं ते सुद्धा घेऊन तुम्हाला बसावं लागणार. ओके, चला तर आपण आजच्या डेफिनेशनला सुरू करू. तर कोनिकल पेंडुलम आहे, आपण एक रिजिड सपोर्ट घेतला. ठीक आहे, एका रिजिड सपोर्टला आपण काय केलं, एक स्ट्रिंग अटॅच केली. ठीक आहे, ही जी तुम्हाला दिसते आहे, बाकीच्याकडे नका बघू, इथेच बघून घ्या फक्त. ही जी दिसते तुम्हाला, तर ही एक आपण लावली, एक स्ट्रिंग लावली आहे. ठीक आहे, आणि या स्ट्रिंगला आपण एक का अटॅच केलं म्हणतो, बॉब अटॅच केला. का अटॅच केला, बॉब, एक हेवी बॉब आहे ज्याला वेट असणार. ठीक आहे, सो आणि कशाला अटॅच केला आपण, एका रिजिड सपोर्टला अटॅच केला. किंवा ज्या सपोर्टला आपण कसा, तो रिजिड, रिजिडचा अर्थ काय असतो की एखाद्या ठिकाणी घट्ट, जसं तुम्हाला माहिती आहे, समजा हा पेन आहे, या पेन हा रिजिड सपोर्ट आहे, रिजिड सपोर्टला आपण हा बॉब पूर्णपणे आपण अटॅच केला, असं या पद्धतीने. ठीक आहे, लक्षात पर्यंत. ठीक आहे, नाहीतर म्हणजे एक मिनिट आपण एक्सपेरिमेंट करू. हा जो या ठिकाणी रिजिड बॉल आहे आणि हा माझ्या हाताला मी काय केला, सस्पेंडेड केला. बघून घ्या, मी या पेनला काय करतो, हा सस्पेंडेड करतो. ओके, क्लिअर. म्हणून आपण काय म्हटलं, अ स्मॉल हेवी, काय म्हटलं आपण, अ स्मॉल हेवी स्पियर ऑफ बॉब, म्हणजे हा एक बॉब आहे जो स्मॉल हेवी स्पियर ऑफ बॉब आहे. ठीक आहे, सस्पेंडेड अ स्मॉल हेवी स्पियर ऑफ बॉब सस्पेंडेड बाय अ लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. म्हणजे ही कशी स्ट्रिंग आहे, लाईट आहे आणि इनएक्सटेन्सिबल आहे. याचा अर्थ काय की जी ताणत नाही, एक्सटेन्स होत नाही, बरोबर, वाढत नाही. ठीक आहे, इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे. म्हणून म्हटलं अ स्मॉल हेवी स्पियर ऑफ बॉब सस्पेंडेड बाय अ लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. कशी आहे, लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. ओके, ऍड सपोर्ट कोणाला अटॅच केलं पण, एका रिजिड सपोर्टला. म्हणजे हा पेन जो आहे हा कसा आहे, रिजिड सपोर्ट आहे. ओके, अँड रिव्हॉल्विंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल, आणि त्याला रिव्हॉल्व केलं आपण या पद्धतीने, म्हणजे हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये. हे हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये आपण काय करतोय, रिव्हॉल्व करत, तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, बघून घ्या, हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये आपण त्याला काय करतोय, रिव्हॉल्व करतोय. कशा करतोय, विथ अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. कशी करतोय, विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. ओके, क्लिअर, दॅट इज कॉल्ड एज अ युनिफॉर्म. कामनाचा आपण त्याला रिकॉर्ड आहे कोनिकल पेंडुलम. युनिफॉर्म स्पीड मध्ये कोनिकल पेंडुलम मध्ये त्याला रिव्हॉल्व करते. म्हणून काय म्हणते डेफिनेशन, अ स्मॉल हेवी स्पियर ऑफ बॉब सस्पेंडेड बाय अ लाईट अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. ओके, लक्षात ठेवा, काय म्हणणार आपण, अ स्मॉल हेवी स्पियर ऑफ बॉब, a small heavy spear of bob, a small heavy spear of bob. कसा केला बॉब आपण, सस्पेंड केला, म्हणजे काय, एका ठिकाणी बांधला. suspended by a rigid, by a light and inextensible string, by a light and inextensible,
इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग, इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम ए, कुठून, फ्रॉम ए रिजिड सपोर्ट, फ्रॉम ए रिजिड सपोर्ट, एका रिजिड सपोर्ट पासून आपण एक्सटेन्सिबल केला. अँड रिव्हॉल्विंग इन, कसा रिव्हॉल्व करतोय तो हॉरिझॉन्टल मध्ये रिव्हॉल्व करतोय. अँड रिव्हॉल्विंग, अँड काय म्हटलं, रिव्हॉल्विंग इन अ हॉरिझॉन्टल, इन ए हॉरिझॉन्टल विथ युनिफॉर्म, विथ काय म्हणणार आपण, विथ युनिफॉर्म स्पीड, बरोबर आहे, विथ युनिफॉर्म स्पीड. क्लिअर इथपर्यंत, लक्षात ठेवा. अशा याला करायचं हॉरिझॉन्टल, रिव्हॉल्विंग इन हॉरिझॉन्टल सर्कल विथ युनिफॉर्म स्पीड. अशा याला आपण काय म्हणणार, याला म्हणणार आपण कोनिकल पेंडुलम. काय म्हणायचं, कोनिक म्हणजे हा रिजिड सपोर्ट आहे, या रिजिड सपोर्टला मी काय केलं, अटॅच केलं आणि मी याला काय करतो, रिव्हॉल्व करते. कसं रिव्हॉल्व करते मी, हॉरिझॉन्टली रिव्हॉल्व करते, या पद्धतीने दिसते तुम्हाला. ठीक आहे. आता हॉरिझॉन्टली रिव्हॉल्व केल्याच्या नंतर लक्षात ठेवा, आता काय केलं आपण, हे डेफिनेशन लिहिल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला याच्यामध्ये मार्किंग करायची, म्हणजे लेबलिंग करायची. लेबलिंग करत असताना काय करायचं, हा रिजिड सपोर्ट आहे, रिजिड सपोर्टला आपण काय म्हणणार या ठिकाणी, ओ. काय म्हणणार आपण या ठिकाणी, ओ. ठीक आहे. हा इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे. कोणती स्ट्रिंग आहे, इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. ज्या ठिकाणी आपण काय अटॅच केलेलं म्हणतो, या ठिकाणी आपण एक बॉब अटॅच केलेला आहे. काय केला, बॉब अटॅच केला. मग याला इथून इथपर्यंत तिथे काय झाली, याची हाईट झाली, म्हणून आपण एच मानू. ओके. त्याच्याकरता सांगतो की आपलं जे बुक आहे ते बुक तुम्ही समोर ओपन करून व्हिडिओ बघा, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी एक अँगल क्रिएट करणार, तो हा जो बॉब आहे, लक्षात ठेवा, हा बॉब जेव्हा आपण हॉरिझॉन्टल रिव्हॉल्व करणार तेव्हा तो इथून इथपर्यंत जाणार. इथून इथपर्यंत गेल्यानंतर तो कसा फिरणार, हॉरिझॉन्टली, या पद्धतीने फिरणार. बरोबर आहे की नाही, लक्षात ठेवा, असा फिरणार. सो मग इथून इथपर्यंत गेला तर या ठिकाणी तो काहीतरी अँगल क्रिएट करणार. त्या अँगलचं नाव आपण काय म्हटलं, आपण थिटा म्हटलं. काय म्हटलं आपण, थिटा. ठीक आहे. त्यानंतर जी स्ट्रिंग आहे, म्हणजे याचं काय असणार, पूर्ण या बॉबचं काय असणार, वेट. या बॉबचं वेट पूर्ण कशावर असणार, टेन्शन कशावर असणार, स्ट्रिंगवर असणार. ठीक आहे. टेन्शन करणार येणार, स्ट्रिंगवर येणार. ठीक आहे. त्यानंतर या स्ट्रिंगची काय म्हणू आपण, या इथून इथपर्यंत याला म्हणू आपण एल. एल म्हणजे काय आपण म्हणू, लेंथ. कोणाची, लेंथ ऑफ स्ट्रिंग. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक गोष्ट एक एक मेन्शन करावी लागेल एक्सप्रेशन सॉल्व्ह करत असताना. त्यानंतर आपण या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला समजते की हा टुवर्ड द, जेव्हा आपण बॉब आपण फिरवतो या ठिकाणी, या पद्धतीने आपण तो रिव्हॉल्व करतोय. कसा, हा जो बॉब आहे या ठिकाणी आपण तो रिव्हॉल्व करतोय. ठीक आहे. या अशा पद्धतीने, असा. बरोबर आहे. या ठिकाणी आपण काय करत, त्याला रिव्हॉल्व करत आहे, असा. बरोबर आहे की नाही. म्हणजे हा काय राहिला आहे, या ठिकाणी हॉरिझॉन्टली मूव्ह राहिलाय. काय राहिलाय, हॉरिझॉन्टली मूव्ह राहिलेला आहे. मग या ठिकाणी जेव्हा हॉरिझॉन्टली मूव्ह होणार तेव्हा या ठिकाणी काही ना काही अँगल सुद्धा क्रिएट करणार, म्हणजे टँजेन्शियल सुद्धा क्रिएट होणार. मग ती टँजेन्शियल कोणाकडून जाणार, या ठिकाणी एक टँजेन्शियल क्रिएट होणार, ज्याचं नाव आपण काय देणार आहे, कारण की बॉब आहे, बॉबचं वेट असते खाली, काय असते, mg इतकं वेट असते. काय असते, mg. आणि हा वरती आहे, याला आपण काहीतरी या ठिकाणी एक अँगल क्रिएट करणार, या ठिकाणी दॅट इज कॉल्ड एज अ थिटा. मग किती थिटा ते तुम्हाला सांगायचं आहे. मग तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी ज्या ठिकाणचा अँगल हा थिटा क्रिएट असतो त्या ठिकाणी कॉस थिटा नेहमी करता क्रिएट होतो. हे सुद्धा थिटा तयार होतो. काय होता, अँगल थिटा. मग ज्या ठिकाणचा अँगल थिटा तयार होणार त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे कोणता असतो, अँगल कॉस थिटा. कोणता असणार, कॉस थिटा. म्हणून आपण याला मेन्शन करणार टी कॉस थिटा. याच्या अपोजिट मध्ये कोण असणार, तर टी साइन थिटा. लक्षात ठेवा, टी कॉस थिटा आणि टी साइन थिटा. बरोबर आहे की नाही. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा एक अँगल क्रिएट झाला. अँगल आहे थिटा अँगल क्रिएट आहे, म्हणजे किती अँगल, किती थिटा अँगल होणार, साइन थिटा. पण किती साइन थिटा, तर एल थिटा म्हणजे एल कॉस थिटा. काय होणार, एल कॉस थिटा. या ठिकाणी काय होणार, एल, एक मिनिट, एल कॉस थिटा. काय होणार, एल कॉस थिटा. बरोबर आहे. लक्षात ठेवायचं नेहमी करता गोष्ट, ज्या ठिकाणी अँगल दिसला त्या ठिकाणी काय असणार, कॉस थिटा. त्याच्या ऑपोजिटचा कोणता अँगल, साइन थिटा. क्लिअर इथपर्यंत फिट डोक्यामध्ये घालून ठेवा. ज्या ठिकाणी अँगल क्रिएट झाला त्या ठिकाणचा कॉस थिटा कंपोनंट आणि त्याच्या ऑपोजिट कोणता कंपोनंट असणार, साइन थिटा कंपोनंट असणार. क्लिअर इथपर्यंत आलं लक्षात. सो ही झाली त्याची डेफिनेशन, ही झाली त्याची डायग्राम, ही झाली त्याची लेबलिंग. या ठिकाणी तुम्हाला लेबलिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला माहिती आहे, कन्सिडर द कोनिकल पेंडुलम. कोनिकल म्हणजे का, कोन शेप सारखा. हा दिसतो तुम्हाला आईस्क्रीमचा कोन रे बाबा. कोणता कोन, आईस्क्रीमचा कोन. भैया आईस्क्रीम दो भैया,
असा भरून ठेवायचा आईस्क्रीम, बरोबर आहे की नाही? हे आईस्क्रीमच्या कोन सारखा तुम्हाला दिसतो, दॅट इज कॉल्ड एज अ कोनिकल पेंडुलम, बरोबर आहे की नाही? अशी डेफिनेशन लिहायची नाही, दिलीसाल लक्षात ठेवायचं. ओके, क्लिअर? आता याच्यानंतर मग कन्सिडर करायचं, याच्यामध्ये थिटा अँगल क्रिएट झाला, बरोबर आहे? लेंथ आहे टी कॉस थिटा, टी साइन थिटा, टी एल कॉस थिटा, एल साइन थिटा या ठिकाणी कन्सिडर झाला. मग सर्वचे सर्व आपण मेन्शन करणार. ओके, त्यानंतर जर तुम्ही समोर गेले, आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, आपल्याला एक्सप्रेशन लिहायचंय. हे झाले डेफिनेशन, डिराइव्ह अँड एक्सप्रेशन ऑफ द स्पीड ऑफ बॉब. एक्सप्रेशन आपल्याला सांगायचं आहे. मग तुम्हाला दिसतोय या ठिकाणी आपण कन्सिडर केला पॉइंट ए, कुठपर्यंत? पॉइंट ए. या पॉइंट ए मध्ये तुम्हाला दोन फोर्स ऍक्ट होताना दिसत आहे. किती फोर्स? दोन फोर्स. जर तुम्ही जर बघितले तर बघून घ्या, बरोबर. दोन फोर्स या ठिकाणी तुम्हाला ऍक्ट होताना दिसतं. तर वेट ऑफ एमजी, जे या बॉबचं वेट आहे ते खाली जात आहे, वेट ऑफ एमजी होत आहे, बरोबर आहे? किती होत आहे? वेट एमजी हो राहिलेलं आहे. आणि या ठिकाणी कुठला अजून? द टेन्शन इज द टेन्शन ऑफ द टी, म्हणजे कुठं चाललेला आहे? व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला चाललेला आहे. दोन ठिकाणी झालेले आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी दोन कंपोनंट सुद्धा तयार होणार. एक होणार टी कॉस थिटा, दुसरा होणार टी साइन थिटा. जो टी कॉस थिटा आहे तो कसा चालला? व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला. आणि टी साइन थिटा का चालला? आणि कसा चालला तो? हॉरिझॉन्टल डायरेक्शनला, टुवर्ड द सेंटर कडे. ठीक आहे. पण या ठिकाणी सरळ सरळ म्हणायचं व्हर्टिकल कंपोनंट म्हणजे टेन्शन ऑफ टीच, कोणाचा? टीच कोणता येणार? तर टी कॉस थिटा. कोणता कंपोनंट येणार पहिला? टी कॉस थिटा. म्हणून या ठिकाणी मी लिहिणार टी कॉस थिटा. चला जाऊ द्या, आपण एक वाक्य या ठिकाणी मेन्शन करू. तुम्ही मात्र ते कन्सिडर करून प्रत्येक टर्म आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. ठीक आहे. एक मेन्शन करणार आपण या ठिकाणी. काय मेन्शन करणार? व्हेन द बॉब ऍट अ पॉइंट ए, देन द टू फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉब. ऍक्टिंग ऑन द बॉब म्हणजे काय होणार? व्हेन द बॉब ऍट अ पॉइंट ए, ए पॉइंट वरती एक बॉब आहे, म्हणून ए पॉइंट वर एक बॉब आहे, तो काय करतो? दोन फोर्स ऍक्ट करते. मग या ठिकाणी पहिला जो फोर्स ऍक्ट करणार तो पहिला फोर्सचं नाव काय आहे? वेट एमजी. काय? वेट ऑफ एमजी. कसा करते? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. एमजी आहे व्हर्टिकली डाऊनवर्डला चालला. त्यानंतर दुसरा आहे तो तुम्हाला दिसतोय, तर टेन्शन टी इस्ट्रिंग टुवर्ड द, कुठे चाललेली आहे? टुवर्ड द, बरोबर आहे? पॉइंट ऑफ ओ, म्हणजे टेन्शन ऑफ द टी टुवर्ड्स पॉइंट ओ कडे चालली, टुवर्ड्स पॉइंट ओ कडे चालली. बघू शकता तुम्ही डायग्राम वरती. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे दोन कंपोनंट लागणार. दोन कंपोनंट म्हणजे कोणते लागणार? तर टी कॉस थिटा चालला कुठे? व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. आणि टी साइन थिटा चालला कुठे? हॉरिझॉन्टली डायरेक्शनला, बरोबर आहे? क्लिअर? तर या ठिकाणी जेव्हा टी आपल्याला बॅलन्स, मग टी कॉस थिटा आपल्याला जेव्हा बॅलन्स करायचा आहे, कोणता? टी कॉस थिटा. म्हणून म्हटलं आपण द व्हर्टिकल component T cos theta is balanced by the weight of mg, weight of bob. T cos theta आपल्याला बॅलन्स करायचा आहे. तर बघा, सो नाउ दॅट इज एक्सप्रेशन कसा होणार? T cos theta इज इक्वल्स टू, याच्या अपोजिट मध्ये म्हणजे खाली काय झालेला आहे? mg वेट झालेला आहे, म्हणजे वेट ऑफ बॉब म्हणणार. का म्हणणार आपण? वेट ऑफ बॉब असं लिहावं लागते. याच्यात जे तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शन आहे, पूर्ण थिअरी आहे, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाणार. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. तर वेट ऑफ बॉब आहे. मग वेट ऑफ बॉब म्हणजे बॉबचं वेट किती आहे? तर mg इतकं वेट आहे. तर टाकून द्या या ठिकाणी. वेट ऑफ बॉब किती आहे? mg. किती आहे? mg. याला इक्वेशन नंबर 1 देऊन द्या सरळ सरळ. त्यानंतर बघा आता दुसरी टर्म ऑफ कंडिशन की तुम्हाला दिसते की या ठिकाणी हे व्हर्टिकली कंपोनंट का चालला? टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल कडे चालला. म्हणजे या ठिकाणी काय लागणार? काय लागणार? बरोबर आहे, काय लागणार? सेंट्रीपिटल फोर्स. मग या ठिकाणी सेंट्रीपिटल फोर्स माहिती, फॉर्म्युला माहिती तुम्हाला सेंट्रीपिटल फोर्सचा, बरोबर आहे की नाही? काय असतो तुम्हाला माहिती आहे? टी कोणता आहे कंपोनंट? टी साइन थिटा. लिहून टाका. टी साइन थिटा इज इक्वल्स टू सेंट्रीपिटल फोर्स mv स्क्वेअर अपॉन r. या ठिकाणी तुम्ही इक्वेशन नंबर 2 टाका. ठीक आहे, दिलं इक्वेशन. मग या mv स्क्वेअर r च्या जागी तुम्ही काय यूज करू शकता? mr ओमेगा स्क्वेअर हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात. लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला बुक मध्ये ते सुद्धा दिलेलं आहे, पण आपण आपल्या स्टेप नुसार चालणार. ठीक आहे. mv स्क्वेअर का म्हणणार पण या ठिकाणी? mov स्क्वेअर अपॉन r. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून तुम्हाला काय दिसते? काही दिसत नाही. म्हणा सरळ सरळ इक्वेशन 2 ने इक्वेशन 1 ला डिवाइड करा. म्हणून म्हणायचं इक्वेशन 1 इक्वेशन 2 डिवायडेड बाय 1.
इक्वेशन 2 डिवायडेड बाय 1. मग इक्वेशन 2 काय आहे आपलं बघा, लक्षात ठेवा. इक्वेशन 2 काय आहे तर टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा इज इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन r डिवायडेड बाय काय म्हणणार mg. क्लिअर इथपर्यंत बरोबर आहे. या ठिकाणी टी ला टी कॅन्सल होणार, साइन बाय कॉस दॅट इज तुम्हाला माहिती आहे मागच्या याच्यात मध्ये सुद्धा झालं टॅन थिटा. टॅन थिटाची व्हॅल्यू काय असते, आता हा काय होणार रेसिप्रोकल होऊन जाणार, म्हणजे ही टर्म कशी होणार mv स्क्वेअर अपॉन r. हा mg आहे याचा काय होणार आपला भागाकार आहे, भागाकारामध्ये हे डिवायडेड मध्ये अपॉन मध्ये खाली आहे, म्हणजे काय होणार रेसिप्रोकल इंटू 1 अपॉन काय म्हणणार आपण सांगा 1 अपॉन mg. काय म्हणणार 1 अपॉन mg. मग या ठिकाणी काय काय कॅन्सल होणार तुम्हाला दिसते, या ठिकाणी m ला m कॅन्सल होऊन जाणार. ठीक आहे, साइन बाय कॉस टॅन बनला, म्हणजे आला v स्क्वेअर अपॉन r. म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ तुमचं इक्वेशन काय बनलं राजा हो, तर टॅन थिटा इज इक्वल्स टू v स्क्वेअर अपॉन rg. v स्क्वेअर अपॉन rg बरोबर आहे. मग या ठिकाणी तुम्हाला टॅन थिटाची व्हॅल्यू काढायची आहे, मग काय बनणार थिटा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स v स्क्वेअर अपॉन rg. तुम्ही म्हणणार आपण हे इक्वेशन कुठेतरी बघितल्यासारखं वाटते, तर ऑफकोर्स बघितलं असेल तुम्ही बँकिंग ऑफ रोड मध्ये, बरोबर आहे की नाही. बँकिंग ऑफ रोड मध्ये बघितलं, पण या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे स्पीड ऑफ बॉब काढायचं आहे, म्हणजे वेलोसिटी काढायची आहे. मग वेलोसिटीला आणून घ्या इकडे, म्हणजे v स्क्वेअर इज इक्वल्स टू काय बनून जाणार v स्क्वेअर ला इकडे आणल्यानंतर काय बनणार सांगून द्या rg टॅन थिटा. बरोबर आहे, काय बनणार rg टॅन थिटा. मग काय होणार टेकिंग तुम्हाला माहिती आहे काय करावं लागते स्क्वेअर रूट. मग v इज इक्वल्स टू दिसणार का बघून घ्या, v इज इक्वल्स टू इन अंडर रूट ऑफ rg टॅन थिटा. आणि हेच एक्सप्रेशन तुम्हाला सांगितलं होतं बघून घ्या. ठीक आहे, या ठिकाणी आपलं इक्वेशन काय आलं मग v इज इक्वल्स टू rg टॅन थिटा. क्लिअर पर्यंत हेच तुम्हाला काढायचंय. आता या इक्वेशनचा यूज आपण नेक्स्ट क्वेश्चन मध्ये करणार आहे, लक्षात ठेवा. अँग्युलर मध्ये काढायचं आपल्याला, बरोबर आहे. त्या ठिकाणी तुम्हाला काय लागणार याची आवश्यकता लागणार, बरोबर आहे की नाही, लक्षात ठेवा. समजलं इथपर्यंत बोट ठेव. नसेल समजलं डबल बघा कसं म्हणतो, अ स्मॉल हेवी स्पियर ऑफ बॉब सस्पेंडेड बाय लाइट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग रिव्हर्स सपोर्ट ऑफ द रिव्हॉल्विंग हॉरिझॉन्टल विथ द युनिफॉर्म स्पीड. तुम्ही डबल स्पीड न करून बघसाल म्हणून मी एवढं स्पीडने बोललो. हा सो या ठिकाणी नाव मेन्शन करून दिले एल टी कॉस थिटा टी साइन थिटा झाला. ठीक आहे, व्हर्टिकल मध्ये जाणार मग देऊन टाकलं mg या ठिकाणी व्हर्टिकल. दोन टेन्शन बनले या ठिकाणी टेन्शन दोन कंपोनंट तयार झाले, ते सुद्धा कंपोनंट आपण मेन्शन केले, बरोबर आहे की नाही. मग टी कॉस थिटा mg टी साइन थिटा mv स्क्वेअर अपॉन r, म्हणजे काय आला सेंट्रिपिटल फोर्स mv स्क्वेअर अपॉन r. इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन 2 ने 1 ला डिवाइड करा, टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा. ओके, काय काय कॅन्सल होणार तुम्हाला माहिती. या ठिकाणी तुम्ही सुद्धा करू शकले असते, m ला m कॅन्सल v स्क्वेअर अपॉन rg, म्हणजे हा झाला rg म्हणून गेला, बरोबर आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्ही स्टेप करू शकला असतात. ओके, मग टॅन थिटा इज इक्वल्स टू v स्क्वेअर अपॉन rg. मग थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी काढली आपण, नाही काढायची पण तरी पण काढली आपल्याला काय चाललं है की नाही, मग काढलं. ओके, मग v ची काढायची, आपल्याला विचारलं काय एक्सप्रेशन स्पीड ऑफ बॉब v स्क्वेअर इज इक्वल्स टू rg टॅन थिटा दॅट इज इक्वल्स टू v इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ rg टॅन थिटा. rg टॅन थिटा लक्षात आलं. हे इक्वेशन तुमचं कोणाचं आलं आहे तर आलं आपल्या डिराइव्ह द कोनिकल पेंडुलमचा एक्सप्रेशन ऑफ द स्पीड ऑफ बॉब. त्या स्पीड ऑफ बॉबला किती भेटलं ते आलं. ओके क्लिअर. चला आता आपण अँग्युलर स्पीड काढूया. चला सो आता आपण काय बघणार अँग्युलर स्पीड कोणाचा, तर या बॉबचाच आपल्याला काय बघायचं अँग्युलर स्पीड बघायचं आहे. ठीक आहे, हा ओ म्हटला आपण, याला काहीतरी नाव देऊ तात्पुरतं, याला आपण काय म्हणू सी म्हणून OC लक्षात ठेवायचं. ठीक आहे, अँग्युलर स्पीड ऑफ बॉब. तर या ठिकाणी तुम्ही एक्सप्रेशन काढलं व्हेलोसिटी ऑफ बॉबचं, काय होतं एक्सप्रेशन v इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ rg टॅन थिटा. मग आपण ते पहिले या ठिकाणी लिहून टाकू कारण की आपल्याला त्याचा यूज करायचा आहे. ठीक आहे, म्हणून मी इथे लिहिणार या ठिकाणी v इज इक्वल्स टू काय म्हणणार आपण अंडर रूट ऑफ, कशामध्ये होता अंडर रूट मध्ये rg टॅन थिटा. लक्षात ठेवा काय मिळालं आपल्याला rg टॅन थिटा. आरची नाही आहे नाही तर लक्षात ठेवा नसाल आरची, rg टॅन थिटा. मग rg टॅन थिटा मिळाल्याच्या नंतर आता तुम्हाला माहितीये व्हेलॉसिटी आहे, काय काढायचं आपल्याला व्हेलॉसिटी, मग अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची. मग आपण रिलेशन बघितलं राजा,
बघितलं की नाही? काय बघितलं? V इज इक्वल्स टू R इंटू ओमेगा. हा स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इक्वेशन मी डिराईव्ह करून दिलेलं आहे. V इज इक्वल्स टू R इंटू ओमेगाचं रिलेशन. हे इक्वेशन उचलायचं आणि याच्यामध्ये पुट अप करायचं. मग याला आपण काय म्हणू? इक्वेशन नंबर 1 म्हणू तात्पुरतं. ठीक आहे. मग आपण करणार पुट V इज इक्वल्स टू R इंटू ओमेगा इन इक्वेशन किती? 1 मध्ये. किती? 1 मध्ये. 1 मध्ये काय होणार बघा? R ओमेगा इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ RG tan थिटा. मग या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? ओमेगाची काढायची. या R ला घ्या तिकडे पळवा. ओमेगा इज इक्वल्स टू इन अंडर रूट ऑफ, एक मिनिट, ओमेगा इज इक्वल्स टू काय म्हणणार आपण? इन अंडर रूट ऑफ, लक्षात ठेवा, RG tan थिटा अपॉन काय म्हणणार? R. बरोबर, काय म्हणणार? R. व्हेरी गुड. आता काय करायला? सरळ सरळ अंडर रूट म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये टाकून द्यावे. ओमेगा इज इक्वल्स टू इन अंडर रूट ऑफ RG tan थिटा अपॉन R. R चा काय बनणार? हा स्क्वेअर. लक्षात ठेवा काय बनणार? स्क्वेअर. या ठिकाणी R ला एक R, हा R शी एक R कॅन्सल होऊन जाणार. उरणार काय? तो ओमेगा इज इक्वल्स टू इन अंडर रूट ऑफ G tan थिटा अपॉन R. आता लक्षात ठेवा, आता इथून तुमची खास आहे एक्झाम. इथून तुमची काय आहे? खास एक्झाम. की तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की याच्या नंतर पुढे काय येणार? ओमेगा G tan थिटा अपॉन R. मग पुढे आल्यानंतर इथपर्यंत बरोबर काढतात, मग त्याच्यानंतर काय होते? गडबड घोटाला. क्या करे दादा? ओ दादा इधर देखो दादा, कुछ नहीं होता गड़बड़ घोटाला. इसको देखने का और फिर किसको देखने का? ये जो डायग्राम निकाली हुई है अपन लोगों ने, म्हणजे जे डायग्राम काढले आपण, त्या डायग्राम बघा. OCA. लक्षात ठेवा, मी या OCA ला बाहेर घेतो. बाहेर. हा O, हा C, हा A. हा झाला तुमचा राईट अँगल ट्रायंगल सारखा दिसतो तुम्हाला. बरोबर आहे? दिसतो काय? आहेच म्हणा. OCA. आता OCA मध्ये ही त्याची काय झाली? हाईट म्हणजे H झाला. हा काय झाला? त्याची रेडियस म्हणजे त्याला आपण R म्हणणार. ठीक आहे. आणि ही काय झाली? त्याची टेन्शन दाखवलेली म्हणून आपण त्याला म्हणणार T म्हणणार. क्लिअर पर्यंत लक्षात ठेवा. मग या ठिकाणी टॅन थिटा आला राजा हो. मग टॅन थिटा आल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे काय करावं लागेल? या ठिकाणी सरळ तुम्हाला फिगर वरून टॅन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला काढावी लागेल. मग टॅन थिटाची व्हॅल्यू कशी काढणार? तर त्या टॅन थिटाच्या फॉर्म्युल्यावरून म्हणजे क्लास 10th मध्ये जावं लागणार. ट्रिग्नोमेट्रीच्या फंक्शन मध्ये तिथून फॉर्म्युला उचलायला लागणार टॅन थिटाचा, त्याच्या पुट करून व्हॅल्यू काढावं लागणार. बरोबर आहे की नाही? मग टॅन थिटाचा फॉर्म्युला तुम्हाला माहित असतो. काय असतो सांगा? अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. काय असते? अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. मग सरळ टाकून द्या. ठीक आहे. हे लिहायचं नसते, हे तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहे फक्त मी. क्लिअर? लक्षात ठेवा की टॅन थिटा काय म्हटलं मी? टॅन थिटा इज इक्वल्स टू अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. ओके. टॅन थिटा इज इक्वल्स टू अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट. मग कुठे तयार होईल ते बघा. त्या ठिकाणी ट्रायंगल OCA मध्ये बघा कुठे तयार होते टॅन थिटा. बरोबर आहे? आपण एक अँगल क्रिएट केला आहे टॅन थिटाचा. बरोबर आहे? कुठे तयार होते ते बघून घ्या. हा बघा OC कोण आहे? OC म्हणजे कोण? अपोजिट साइड. त्याच्या विरुद्ध कोण आहे? ऍडजस्ट साइड म्हणजे कोणती आहे? R. मग या ठिकाणी मी सांगतो काय आहे? अपोजिट साइड इथे लिहून टाकतो. OC अपॉन CA. बरोबर आहे की नाही? हे आली तुमची टॅन थिटा. मग किती लिहिणार? आता या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुटअप करणार आपण सरळ. लक्षात ठेवा. समजते का? अलग लक्षात पर्यंत. म्हणजे या ठिकाणी OC आणि CA. OC ची व्हॅल्यू किती आहे बघून घ्या, H, आणि CA ची किती आहे? R. म्हणजे H बाय R तुम्हाला या ठिकाणी पुट करावं लागेल. ठीक आहे. किती? H बाय R. टॅन थिटाच्या जागी H बाय R. ठीक आहे. कोणत्या? या टॅन थिटाच्या जागी तुम्हाला H बाय R पुट करा. मग चला पुट करा. ओमेगा इज इक्वल्स टू इन अंडर रूट ऑफ. लक्षात ठेवा, लिहायची टेक्निक बघून घ्या. इन अंडर रूट ऑफ काय आहे? G जसच्या तसा G इंटू मध्ये असणार. लक्षात ठेवा इंटू काय व्हॅल्यू? H बाय R. H अपॉन R. आलं लक्षात? डिवायडेड बाय, मी डिवायडेड असं लिहितो बघा. डिवायडेड बाय काय म्हटलं मी? R. डिवायडेड बाय काय म्हटलं मी? R. हे झालं तुमचं पूर्ण अंडर रूट मध्ये. आता कोणी म्हणसाल हा R ला R कॅन्सल. बरोबर आहे, R ला R कॅन्सल. पण तसा कॅन्सल होत नाही. लक्षात ठेवा. असा कॅन्सल होत असतो का? नाही. तो याचं काय करायला लागेल आपल्याला? रेसिप्रोकल, जेणेकरून आपल्याला ती व्हॅल्यू मिळणार. मग रेसिप्रोकल करा. चला पटापट. ओमेगा इज इक्वल्स टू इन अंडर रूट ऑफ G इंटू
आर बाय एच काय होणार मल्टिप्लाय मध्ये 1/r आर ला आर कॅन्सल ओमेगा इज इक्वल्स टू इन अंडर रूट ऑफ बोलो भाई जी बाय एच आणि हेच तुमचं इक्वेशन आलं ना राजा हो काय आलं तुमचं जी बाय एच ओमेगा इज इक्वल्स टू इन अंडर रूट ऑफ जी अपॉन एच दिस इज द एक्सप्रेशन फॉर द अँग्युलर स्पीड ऑफ बॉबचं एक्सप्रेशन किती आलं जी बाय एच क्लिअर पर्यंत आता याच्यामध्ये याच्या थ्रू तुम्हाला पिरियडिक सुद्धा काढायचा आहे काय काढायचं आहे पिरियडिक टाइम काढायचा कोनिकल पेंडुलमचा तो आपण काढूया ओके चला तर बघा आता आपल्याला कळायचं आहे पिरियडिक टाइम ऑफ कोनिकल पेंडुलम कोणाबद्दल गोष्ट करणार डिस्कस आपण पिरियडिक टाइम ऑफ कोनिकल पेंडुलम तर पिरियडिक टाइम ऑफ कोनिकल पेंडुलम मध्ये तुम्हाला काय करायचं आहे कोनिकल पेंडुलमचा पिरियड काढायचा आहे ठीक आहे पिरियड काढायचा मग पिरियड काढायचा आहे म्हणजे तुम्हाला सरळ व्हेलॉसिटी तुम्हाला माहिती आहे जी मी लिहिलेली आहे द व्हेलॉसिटी ऑफ कोनिकल पेंडुलम इज काय असते व्हेलॉसिटी तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला डेफिनेशन माहिती द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम दॅट इज कॉल्ड एज व्हेलॉसिटी क्लिअर मग या ठिकाणी पण सरळ मेन्शन करूया ठीक आहे व्हेलॉसिटी काय म्हणते व्हेलॉसिटी बघा व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट काय म्हटलं आपण डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम मग डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे कोणाचं डिस्प्लेसमेंट या बॉबचं डिस्प्लेसमेंट कसं होणार सर्क्युलर मोशन मध्ये म्हणजे सर्कल वरती जाणार बरोबर आहे की मग जेव्हा सर्कल वरती जाणार तेव्हा अँगल त्या तुम्हाला माहिती आहे सर्कमफरन्स ऑफ सर्कल का असतो 2πr काय असतो 2πr एकदम इझी आहे ठीक आहे ना मग व्हेलॉसिटी आहे दॅट इज v इज इक्वल्स टू काय म्हणणार त्या ठिकाणी 2πr अपॉन काय म्हणणार मी t काय म्हणणार टी ओके क्लिअर पर्यंत या ठिकाणी तुम्हाला टी ची व्हॅल्यू काढायची म्हणून टी ला इकडे न्या व्ही ला या खाली आणून ठेवून द्या म्हणून काय आणणार टी इज इक्वल्स टू 2πr अपॉन काय होणार या ठिकाणी व्ही काय होणार व्ही क्लिअर पर्यंत याला मी म्हणलं इक्वेशन 1 तात्पुरतं मी याला काय म्हणणार इक्वेशन 1 आता या 1 इक्वेशन वरून तुम्हाला v ची व्हॅल्यू माहिती आहे राजा हो बरोबर आहे की नाही आपण काढलं v इज इक्वल्स टू काय म्हटलं आपण अंडर रूट ऑफ rg tan θ ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे ठीक आहे मग पुट करा नाउ पुट v इज इक्वल्स टू इन अंडर रूट ऑफ rg tan θ बरोबर आहे इन इक्वेशन 1 मध्ये आपल्याला ती व्हॅल्यू पुट करायची कशामध्ये इक्वेशन 1 मध्ये ती व्हॅल्यू पुट करायची इक्वेशन 1 काय बनवून जाणार तुमचं बघा काय बनणार t इज इक्वल्स टू 2πr अपॉन इन अंडर रूट ऑफ rg tan θ क्लिअर इथपर्यंत आलं लक्षात मग इथपर्यंत आल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे 2π ट्रान्सफर होणार मग काय बनणार 2πt इज इक्वल्स टू r अपॉन इन अंडर रूट ऑफ rg tan θ मग याला पूर्ण अंडर रूट मध्ये टाकावे मग पूर्ण अंडर रूट मध्ये टाकावे काय बनणार r चा स्क्वेअर अपॉन काय बनणार rg tan θ ओके क्लिअर दिसत आहे विजिबल होत आहे बघून घ्या rg tan θ मग या ठिकाणी एक r आणि यातला हा r कॅन्सल होणार म्हणजे r अपॉन काय बनणार आपलं इक्वेशन बघून घ्या काय बनणार r अंडर रूट ऑफ r अपॉन g tan θ क्लिअर पर्यंत लिहून टाकू काय बनणार आपलं इक्वेशन 2πt इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ r अपॉन g tan θ मग काय होणार इक्वेशन बघा t इज इक्वल्स टू 2π इन अंडर रूट r अपॉन g tan θ क्लिअर बघा इथपर्यंत आल्याच्या नंतर जर तुम्ही ऑब्झर्व केली डायग्राम OCA बघा ट्रायंगल ऑफ OCA मी या ठिकाणी दाखवतो ट्रायंगल ऑफ OCA हा आहे आपला ट्रायंगल हा O हा C हा A तर OCA मध्ये ही त्याची झाली रेडियस R ही झाली त्याची टेन्शन दॅट इज T आणि अदालतचा हाईट म्हणजे आपण S या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्हाला R ची व्हॅल्यू माहिती आहे का तर नाही आपल्याला R ची व्हॅल्यू काहीच माहिती नाही मग या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल तर R ची व्हॅल्यू आपल्याला सर्वात पहिले काढावं लागेल मग R ची व्हॅल्यू आलेल्या इक्वेशन मध्ये पुट करून टाकावं लागेल म्हणजे या इक्वेशन मध्ये आपल्याला पुट करावं लागेल त्यासाठी मी या इक्वेशनला काय म्हणणार इक्वेशन नंबर 2 म्हणणार इक्वेशन नंबर 2 मग R ची व्हॅल्यू काढायची कशी रे बाबा मग काढायची कशी तर तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी कोणता कंपोनंट तयार होतो साइन थिटा मग साइन थिटा म्हणजे काय असतो अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस ठीक आहे मग याची अपोजिट साइड कोणतं आहे कोण आहे
आर आणि हायपोटेनस किती आहे तुम्हाला दिसत आहे, किती आहे, दॅट इज टी. किती आहे, टी. बरोबर आहे की नाही. म्हणजे ते टेन्शन आहे स्ट्रिंगचं, आपण त्याला काय म्हणणार, आपण या ठिकाणी एल म्हणणार. काय म्हणणार आपण त्याला, एल. ठीक आहे. मग या ठिकाणी काय म्हणणार, लक्षात ठेवा, ही टर्म लिहायची नसते, ही टर्म फक्त तुम्हाला समजण्यासाठी लक्षात ठेवा. लक्षामध्ये. मग इन काय म्हणणार आपण या ठिकाणी, सरळ सरळ इन फिगर किंवा फ्रॉम फिगर काय म्हणणार आपण या ठिकाणी, बघा, फ्रॉम फिगर triangle of OCA, triangle of OCA, that is a sin theta must be equals to opposite side upon hypotenuse. काय आहे, opposite side upon hypotenuse. मग सरळ सरळ तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी opposite side कोणती बनत आहे आणि hypotenuse कोणता म्हणजे CA upon OA. बरोबर आहे, म्हणजे R by L. काय बनला, R by L. R by L बनला. काय बनलं या ठिकाणी, R by L. मग R by L बनलं म्हणजे R ची व्हॅल्यू काय होणार, R is equals to L sin theta. So therefore R is equals to L sin theta. ही झाली तुमची कोणाची व्हॅल्यू, तर या ठिकाणी ही झाली तुमची कोणाची व्हॅल्यू, या ठिकाणी तुम्हाला भेटली R ची व्हॅल्यू. मग R ची व्हॅल्यू उचला, इक्वेशन 2 मध्ये पुट करा. मग इक्वेशन काय बनणार, T is equals to 2 pi in under root of L sin theta अपॉन काय म्हणणार आपण या ठिकाणी, G tan theta. बरोबर आहे की नाही, अपॉन G tan theta. लक्षामध्ये 2 pi L sin theta अपॉन G tan theta. इथपर्यंत लक्षात. मग आता याच्या पुढे काय करायचं तुम्हाला माहिती आहे, tan theta आहे. कोण आहे, tan theta आहे. मग tan theta म्हणजे काय असतो बरं, तुम्हाला माहिती आहे. tan theta म्हणजे काय, साइन बाय कॉस. हा अपॉन मध्ये वरती गेल्यापर्यंत काय होणार, रेसिप्रोकल तयार होणार, म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार. इक्वेशन तयार काय होणार, T इज इक्वल्स टू 2 pi इन अंडर रूट ऑफ, लक्षात ठेवा, इन अंडर रूट ऑफ L. हा काय आहे या ठिकाणी L sin theta, म्हणून जसं तसं L sin theta. आता हा डिनोमिनेटर मध्ये tan theta काय असतो, साइन बाय कॉस. ओके, साइन बाय कॉस. मग याचा रेसिप्रोकल वरती मल्टिप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर काय बनणार, कॉस बाय साइन. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, नसेल समजत तरी लिहून देतो. याला म्हटलं आपण, याला डिवाइड केलं आपण, डिवाइड काय म्हणणार आपण, tan theta म्हणजे काय, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर आहे. मग याला रेसिप्रोकल मध्ये करायचं आहे. कशामध्ये करायचं आहे, रेसिप्रोकल मध्ये. ठीक आहे, या ठिकाणी बघा, T इज इक्वल्स टू 2 pi इन अंडर रूट ऑफ, ह्याचा रेसिप्रोकल होणार L sin थिटा इंटू काय होणार, कॉस बाय साइन. काय होणार, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. काय होणार, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. क्लिअर इथपर्यंत. या ठिकाणी काय आहे, बघून घ्या, G काय या ठिकाणी, या ठिकाणी काय आहे, G. ठीक आहे, या ठिकाणी काय तुमचा G. ओके, सो नाव, सो या ठिकाणी काय करणार या ठिकाणी काय होणार, मग साइन थिटा आणि साइन थिटा दिसत आहे, विजिबल होत आहे, बघून घ्या. ठीक आहे, या ठिकाणी काय होणार, मग साइन थिटा कॅन्सल होऊन जाणार, म्हणजे आपला कुठं जाणार, देवगाव माईला जाणार आहे बाबू, कुठं जाणार, देवगाव माईला. मग या ठिकाणी साइन थिटा कॅन्सल झाल्याच्या नंतर तुम्हाला टर्म काय उरणार, लक्षात ठेवा राजा हो, काय उरणार सांगा, T इज इक्वल्स टू 2 pi इन अंडर रूट ऑफ, काय म्हटलं, अंडर रूट ऑफ काय उरला, कॉस थिटा. बरोबर आहे की नाही, काय उरला, कॉस थिटा, म्हणजे L cos थिटा अपॉन G. काय उरला, L cos थिटा अपॉन G. लिहून टाका, L cos थिटा अपॉन G. क्लिअर इथपर्यंत लक्षात. ही झाली तुमची 2 pi. पण या ठिकाणी तुम्हाला अजून व्हॅल्यू मिळाली का व्हेलॉसिटीची, तर नाही. मग काय करावं लागेल यासाठी तुम्हाला, डबल आता L cos थिटा घ्यावं लागेल. कोणता आहे, cos थिटा. मग cos थिटाचा फॉर्म्युला काय असतो माहिती तुम्हाला, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस, म्हणजे याचे अपॉन काय आहे, L लिहिणार आपण सरळ सरळ. या सो आला इथपर्यंत. मग आता आपण काय म्हणणार, या इक्वेशनला आपण काय म्हणणार, इक्वेशन नंबर 3. याला इक्वेशन नंबर 2 मानलं, याला इक्वेशन आपण मानणार 3. आता या ठिकाणी काय करा, डबल L cos थिटा आला. मग L cos थिटाची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला माहिती आहे का, नाही. सरळ सरळ या ठिकाणी दिसते तुम्हाला, H ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे का, तर नाही माहिती. मग ती काढायची. मग कोणता इन ट्रायंगल, कोणता ओ काय म्हणणार आपण, इन ट्रायंगल OCA वरून काय लागणार आता, cos थिटाचा फॉर्म्युला काय म्हणतो, cos थिटा इज इक्वल्स टू काय म्हणणार आपण, माहिती मला, OC अपॉन काय होणार, OA. काय होणार, OC अपॉन OA. मग OC अपॉन OA झाल्याच्या नंतर या ठिकाणी काय म्हणणार, OC ची व्हॅल्यू काय आली सांगा, OC बघा, OC काय आहे, H अपॉन OA काय आहे, L. हा तुमचा cos थिटा. मग या ठिकाणी H ची व्हॅल्यू काढायची, ट्रान्सफर करा, म्हणजे काय बनणार, L cos थिटा इज इक्वल्स टू H. लक्षात आलं. मग ही व्हॅल्यू उचला आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करा. करायची पुट, ओके करा, मग पुट करा. या ठिकाणी पुट केल्याच्या नंतर
एल कॉस थिटाच्या जागी काय होणार बघा, टी इज इक्वल्स टू 2 पाय इन अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा म्हणजे काय होणार एच अपॉन जी, काय ना एच अपॉन जी. आणि तेच तुमचं आला इक्वेशन 2 पाय अंडर रूट ऑफ h by g, and this is the equation, this is the derivation, this is the derivation, this is the equation for the कोणाचं expression for the periodic time of conical pendulum. कोणाचं आहे periodic time of conical pendulum चं t is equals to 2 pi under root of h upon g. लक्ष इथपर्यंत समजलं, बघून घ्या. चला आता नेक्स्ट. सो आता आपला नेक्स्ट टॉपिक जो आहे तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा आहे. डेफिनेशन तुमच्या समोर आहे, पण डेफिनेशनच्या अगोदर आपण काय बघणार, प्रॅक्टिकली बघून घेणार की व्हर्टिकल सर्क्युलर मोशन काय असते. म्हणजे प्रॅक्टिकल वरून आपण याच्यावरून प्रॅक्टिकल वरून तुम्हाला डेफिनेशन लक्षात येणार. ठीक आहे. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कोणता टॉपिक आपला, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. यामध्ये काय म्हटलं, एक आपण काय घेतली बॉडी, एक मास घेतलं, त्या मास काय म्हटलं यम, काय म्हटलं आपण त्याला यम म्हटलं. म्हणजे सरळ बघा, व्हेन अ बॉडी ऑफ मास यम इज टाइड टू वन एंड, म्हणजे एक बॉडी आहे जिचा मास किती आहे यम आहे, आणि आपण काय केलं एका एंडला ही पूर्ण आता लक्षात ठेवा, ही एका एंडला पूर्ण काय केलं आपण टाईट म्हटलं, आपण काय घेतलं टाईटली वन एंड. ठीक आहे, टाईड ऑन वन एंड अँड ऑफ अ स्ट्रिंग अँड रिवॉल्व इन अ व्हर्टिकल सर्कल ऑफ अ रेडियस विथ आर. आणि त्याला आपण व्हर्टिकल सर्कल मध्ये काय केलं म्हणतो, रिव्हॉल्व केलं. काय केलं म्हटलं, व्हर्टिकल सर्कल मध्ये रिव्हॉल्व केलं. लक्षात ठेवा. ओके. सो radius r with a center o, such a motion of a body is called as a vertical circular motion. अशा मोशन आपल्या बॉडीला सर्क्युलर मोशन म्हणतात. क्लिअर. आता हा माझा काय हात म्हणजे रिजिड सपोर्ट आहे. ओके. आणि याला मी आपण काय केलं, याला आपण त्यांनी काय म्हटलं लक्षात ठेवा, काय म्हटलं आपण या ठिकाणी कसं मूव्ह केलं म्हणतो, व्हर्टिकल सर्कल मध्ये. कशामध्ये मूव्ह केलं म्हणतो, इन अ व्हर्टिकल. कशामध्ये, व्हर्टिकल सर्कल मध्ये. लक्षात ठेवा. ऑफ रेडियस त्याच्या आर सोबत विथ सेंटर करूला ओ, हा सेंटर करूला. लक्षात ठेवा. आणि त्याचं बॉडी ऑफ मास किती म्हणतो, यम एवढं बॉडी ऑफ मास आहे. म्हणून म्हटलं व्हेन अ बॉडी ऑफ मास यम इज टाइट टू वन एंड, एका एंडला आपण बॉडी ऑफ मास पूर्णपणे टाइटली एका एंडला पॅक केलेलं आहे. Tied to one end of a string and revolve in a vertical circle of radius r. आणि त्याला आपण रिव्हॉल्व केलं कशामध्ये, व्हर्टिकल सर्कल मध्ये ऑफ रेडियस r मध्ये आपण त्याला काय करू, रिव्हॉल्व करतोय विथ सेंटर ओ. म्हणजे सेंटर हा झाला ओ, आणि त्याला व्हर्टिकल सर्कल मध्ये आपण काय करतोय, रिव्हॉल्व करत आहे. सच अ मोशन ऑफ अ बॉडी इज कॉल्ड एज अ, अशा मोशन ऑफ बॉडीला आपण काय म्हणणार, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजले इथपर्यंत. याच व्हर्टिकल सर्क्युलर मोशन वरती तुम्हाला काय सांगायचं आहे लक्षात ठेवा, हा जो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे जो करत आहे आपण या ठिकाणी. ठीक आहे. आता हे डायग्राम मी तुम्हाला डबल काढून दाखवणार, लक्षात ठेवायचं. ओके. तर तुम्हाला लोएस्ट पॉइंट वरती आणि हायेस्ट पॉइंट वरती व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जेव्हा असणार तेव्हा तुम्हाला ते सांगायचं आहे. लक्षात ठेवा. आपण मिडचं पण सुद्धा काढणार, तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे. अंडर रूट ऑफ RG, 5RG, 3RG, पण ते आलं कसं हे तुम्हाला सांगायचं आहे. तर आपण एक्सप्रेशन द्वारे आपण सॉल्व्ह करणार. ठीक आहे. आणि एक एंडला आपण हा घेतला, लक्षात ठेवा. एक एंडला हा आपण काय केलं, टाईट केला. आणि याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये लक्षात ठेवा, हा जेव्हा इथून इकडे जाणार, इथून इकडे जाणार, इथून इकडे आणि इथून इकडे, तेव्हा हा जेव्हा इथपर्यंत जाणार, तुम्हाला माहिती या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल क्रिएट करणार. किती, 90 डिग्रीचा. बरोबर आहे. जेव्हा हा इथून इकडे जाणार तेव्हा तो 180 डिग्रीचा अँगल क्रिएट करणार. जेव्हा हा इथून इथपर्यंत जाणार तेव्हा तुम्हाला माहिती आहे 270चा करणार. आणि जेव्हा हा इथून असा गोल राऊंड करून इथपर्यंत जाणार तेव्हा तुम्हाला माहिती आहे 360चा. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवा 0 डिग्री, आपण म्हणतो याला 90 डिग्री, आपण याला म्हणतो 180 डिग्री, याला म्हणतो आपण 270, आणि आला कुठपर्यंत ड्रॉ वापस 0 पर्यंत. म्हणजे किती कम्प्लीट केल्याने 360 डिग्री. लक्षात ठेवा 360 डिग्री पूर्णपणे सर्कल त्याने रिव्हॉल्व केलं. म्हणजे तुम्हाला काढायचं काय, तर लोएस्ट पोझिशन वरती आणि याच्या हायेस्ट पोझिशन वरती याचा स्पीड ऑफ वॉक किती असणार, वेलोसिटी किती असणार, पोझिशन किती असणार हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. तर आपण आपल्या या डिराइव्ह एक्सप्रेशनला आपण आता सुरू करूया. ठीक आहे. चला तर बघा. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, हायेस्ट आणि लोएस्ट पोझिशन वरती किती पोझिशन असणार, याचे वेलोसिटी किती असणार याचं आपल्याला एक्सप्रेशन फाइंड करायचं. तर आपण बघणार पहिले कोणता, हायेस्ट साठी. मग आपण काय म्हणणार तर कन्सिडर अ बॉडी ऑफ मास. एक बॉडी ऑफ मास आहे, ती कुठे म्हटलं ठेवलं, इज अ टाईट टू वन एंड. एका एंडला आपण टाईटली, एका एंडला आपण पॅक केलं, टाईट टू वन एंड, अँड स्ट्रिंग इज रिव्हॉल्व इन. कशी आपण रिव्हॉल्व करतोय, रिव्हॉल्व इन अ व्हर्टिकल, इन अ व्हर्टिकल सर्कल. ओके. स्ट्रिंगला आपण रिव्हॉल्व करतो कशामध्ये, व्हर्टिकल सर्कल मध्ये. आफ्टर अ टाइम टी,
काही टायमाच्या नंतर हा पॉईंट इथपर्यंत गेला म्हणजे पी पॉईंट पर्यंत गेला. पी पॉईंट पर्यंत गेल्याच्या नंतर या ठिकाणी काहीतरी अँगल केला म्हणजे या बॉबला काय असणार, याला काय असणार, या पार्टिकलला वेट mg, इथे अँगल क्रिएट होते म्हणजे mg cos थिटा. याचा अपोजिट कोण असतो तुम्हाला माहिती आहे, mg sin थिटा. ठीक आहे, हा टेन्शन आहे, स्ट्रिंग वरचं टेन्शन दॅट इज टी, आणि इथून काय रेडियस आर. हा आहे पूर्णच्या पूर्ण, हा यश इथून इथपर्यंत त्याची हाईट म्हणजे यश म्हणणार, आणि हा झाला पूर्ण रेडियस म्हणजे काय झाला, आर मायनस एच झाला. ओके, आणि जर तुम्हाला हाईट ऍट हायएस्ट पोझिशनला विचारलं पूर्णच्या पूर्ण हाईट किती होणार, मग ट्वाइस आर होणार. लक्षात आलं. चल बघा मग आता आफ्टर अ टाइम टी, पॉइंट पी च्या टायमाच्या नंतर या ठिकाणी काय घडणार, या ठिकाणी दोन कंपोनंट तुम्हाला लागलेले दिसणार. बरोबर आहे की नाही. किती किती कंपोनंट आहेत, दोन कंपोनंट आहे, हे दोन कंपोनंट लागले, आणि वेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दोन वेट दिसतील. म्हणजे जर आपण जर म्हटलं द वेट ऑफ mg, बरोबर आहे, द वेट ऑफ mg ऑफ बॉडी ऍक्टिंग ऑन अ व्हर्टिकल डाउनवर्ड, द वेट ऑफ mg बॉडी कसं चाललं, व्हर्टिकली डाऊनवर्ड. कसं चाललं, व्हर्टिकली का म्हणून या ठिकाणी आपण डाऊनवर्ड. लक्षात आलं. लक्षात ठेवा, व्हर्टिकली कशी चालली, डाऊनवर्डला चालली. काय काढायचं आपल्याला या ठिकाणी, आपल्याला काढायचं आहे अप्पर, सॉरी या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे, टी एच काढायचं आहे. काय काढायचं आहे, हायएस्ट पोझिशनला. किती हायएस्ट पोझिशनला म्हणजे अप्पर मोस्ट पोझिशनला किती व्हॅल्यू असणार ते काढायचं आहे. ओके, त्यानंतर दुसरा जर बघितलं तर दुसऱ्या या ठिकाणी तुम्हाला काय दिसते, द टेन्शन इन द टेन्शन टी इन द स्ट्रिंग टू इनवर्ड, द टेन्शन टी इन द स्ट्रिंग इन टूवर्ड द सेंटर. बरोबर आहे की नाही. टेन्शन टी टूवर्ड, टूवर्ड्स, टेन्शन टी स्ट्रिंग वरचं टेन्शन आहे ते टूवर्ड द सेंटर ऑफ ओकडे झालं. मग या ठिकाणी समजते तुम्हाला की दोन कंपोनंट सुद्धा अटॅच होतील. दोन कंपोनंट कोणते होतात, द वेट ऑफ mg ऑफ कोणता आहे, mg cos थिटा, कसाला mg cos थिटा, आणि दुसरा आला mg sin थिटा. mg sin थिटा टूवर्ड द सेंटर, मग टूवर्ड द सेंटर कडे आला म्हणजे कोणता फोर्स लागला, सेंट्रिपिटल फोर्स तुम्हाला माहिती आहे. आणि हा अवे फ्रॉम द सेंटर म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे हा दूर चालला, हा एकमेकांपासून असे कसं चालले, ते दूर चालले. बरोबर की नाही. मग या ठिकाणी तुमची व्हॅल्यू काय होणार बघा, लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार बघा, द वेट ऑफ mg रिझॉल्व इनटू टू कंपोनंट. काय म्हणणार, द वेट ऑफ mg, बघा, द वेट mg रिझॉल्व इन किती कंपोनंट मध्ये, दोन कंपोनंट. किती कंपोनंट मध्ये सापडणार, टू कंपोनंट. पहिला कंपोनंट कोणता आहे, mg cos थिटा. काय म्हणणार आपण, mg cos थिटा. कसा चाललेला आहे mg cos थिटा, अलॉंग द टेंजेंट. बरोबर आहे, mg cos थिटा आउटवर्ड, सॉरी mg cos थिटा कसा चालला, आउटवर्ड चालला. कसा चालला, आउटवर्ड डायरेक्शन ऍट पॉइंट पी. आउटवर्ड काय म्हणणार, इथे शब्द आपण वापरणार आउटवर्ड. आउटवर्ड बाहेर चालला ऍट पॉइंट पी पासून. आणि दुसरा कंपोनंट चालला तुमचा mg sin थिटा. काय म्हणणार आपण, mg sin थिटा कुठं चालला, mg sin थिटा कुठं चाललेला आहे बघू शकता तुम्ही, ऍक्टिंग अलॉंग द टेंजन ऍट पॉइंट पी. म्हणजे एक प्रकारचा कसा ऍक्ट करवला, टेंजन ऍट पॉइंट पी, टेंजन ऍट पी, ऍट पॉइंट पी सारखा ऍक्ट करणार आहे. बरोबर आहे. मग सेंट्रिपिटल फोर्स या ठिकाणी ऍक्ट होणार, कशामधला ऍक्ट होणार तुम्हाला माहिती आहे, टूवर्ड द सेंटर कडे. सेंट्रिपिटल फोर्स इज टूवर्ड द सेंटर. टूवर्ड द सेंटर कडे आल्याच्या नंतर तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स काढावा लागणार फॉर सर्क्युलर मोशन ऑफ बॉडी ऑफ रेडियस ऑफ रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स. काय म्हणणार आपण, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू काय म्हणणार बघा, काय वरती टेन्शन म्हणजे आपण म्हणणार टी टी टेन्शन, त्याच्या विरुद्ध मध्ये कोण आहे, मायनस ऑफ mg काय म्हणणे, mg ऑफ cos थिटा. पुढे आउटवर्ड चाललेला आहे, लक्षात ठेवा, आउटवर्ड चालला म्हणजे mg cos थिटा. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. याच्यावरून तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल्स टू टी मायनस mg cos थिटा. बरोबर आहे, इथपर्यंत लक्षात. मग पुढे काय म्हणणार आपण, आता तुम्हाला याच्यामध्ये काढायचं काय आहे, टेन्शनची व्हॅल्यू काढायची. मग याला इकडे ना, याला तिकडे न्या, म्हणजे इक्वेशन तुमचं बनणार देअरफॉर टी इज इक्वल्स टू काय म्हणणार, mv स्क्वेअर अपॉन r प्लस mg cos थिटा. आलं लक्षात, हे आलं तुमचं इक्वेशन. बरोबर आहे, हे काय आलं तुमचं इक्वेशन. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं, 1 म्हणायचं. काय म्हणायचं, इक्वेशन नंबर 1. आता या इक्वेशन 1 वरून तुम्हाला काय करायचं आहे, ऍट अ हायएस्ट पोझिशन, ऍट अ हायएस्ट पोझिशनला किती किती असणार व्हॅल्यू ती काढायची आहे. ठीक आहे, इक्वेशन 1 वरून. मग इक्वेशन 1 वरून तुम्हाला जेव्हा काढावं लागेल तेव्हा तुम्हाला काय करावं लागेल बघा, ऍट हायएस्ट पोझिशन, इथं मी मेन्शन करतो ऍट
आपण हायएस्ट म्हटलं, आपण अप्पर म्हटलं, अप्पर पोझिशन किंवा हायएस्ट पोझिशन काही पण म्हणा, ऍट अप्पर पोझिशनला ती व्हॅल्यू तुमची किती असणार लक्षात ठेवा. मग या ठिकाणी इकडे बघा, या ठिकाणी काय होणार, हा जो आहे ही टर्म जी आहे अप्पर पोझिशनला म्हणजे या ठिकाणी 90 डिग्री आणि हा टर्म पूर्ण इथून इथपर्यंत चालला म्हणजे किती उरला 180 डिग्री. म्हणजे तुमची थिटाची जी व्हॅल्यू उरली ती किती उरली 180 डिग्री. बरोबर आहे की नाही. मग 180 डिग्री आली म्हणजे याचा अर्थ काय, तर थिटा ऑफ 180 म्हणजे कॉस 180 ची व्हॅल्यू किती असते तुम्हाला माहिती आहे -1. म्हणून लिहायचं कॉस ऑफ 180 डिग्री इज इक्वल टू -1. ही व्हॅल्यू माहित नसेल तर लिहून घ्या, लक्षात ठेवा. ओके, मग ही व्हॅल्यू याच्यामध्ये टाकून द्या, या इक्वेशन मध्ये पुट करा. मग हे इक्वेशन काय बनणार तुमचं बघा, t इज इक्वल टू mv² अपॉन r प्लस mg कॉस ऑफ 180. कॉस ऑफ 180, मग कॉस ऑफ 180 ची व्हॅल्यू किती आली -1. बरोबर, टाकून द्या. इक्वेशन बनणार t इज इक्वल टू mv² अपॉन r प्लस किती येणार प्लस mg मायनस ऑफ 1. कॉस 180 ची व्हॅल्यू मायनस, प्लस मायनस मायनस होणार म्हणून तुम्हाला इक्वेशन काय मिळणार बघा, तुमचं जे इक्वेशन असणार ते इक्वेशन काय असणार, t इज इक्वल टू mv² अपॉन r मायनस ऑफ प्लस मायनस 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 mg. बरोबर आहे, मायनस mg. आणि या हे जे इक्वेशन मिळालं, एक मिनिट आपण याला इकडे घेऊन लिहू म्हणजे तुम्हाला दिसणार. याला म्हटलं इक्वेशन 1. ठीक आहे, इक्वेशन 1 t इज इक्वल टू काय म्हटलं mv² अपॉन r मायनस ऑफ mg. याला इक्वेशन नंबर 2 द्या, सरळ सरळ. ठीक आहे, मग याच्यावरून तुम्हाला समजते आहे की टी ची व्हॅल्यू किती आली, तुमचं टेन्शन जे येणार त्या स्ट्रिंग वरचं टेन्शन जे येणार, तर टेन्शन किती येणार हे एवढे येणार. टी इज इक्वल टू कायला टेन्शन, इतकं टेन्शन आलं, टी इज इक्वल टू मायनस mv mv² अपॉन r मायनस ऑफ mg. मग याच्यावरून तुम्हाला काय ऑब्झर्व झालं, ऍट अ हायेस्ट पोझिशन इन द स्ट्रिंग द मिनिमम अँड व्हेलॉसिटी इज मिनिमम. हायेस्ट पोझिशनला स्ट्रिंग कशी असणार मिनिमम आणि व्हेलॉसिटी सुद्धा कशी असणार या ठिकाणी मिनिमम असणार. ठीक आहे, मग या ठिकाणी जेव्हा मिनिमम असणार तेव्हा जेव्हा वरती जाणार एखादा ऑब्जेक्ट तेव्हा तो काय होणार, टी हाईट त्याची पूर्ण काय होणार 0 होऊन जाणार. काय होणार 0. मग टीएच ची व्हॅल्यू तुम्हाला किती पुट करायची 0. हे कशासाठी आहे हायएस्ट टीएच. या ठिकाणी टीएच ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली, टीएच ची व्हॅल्यू आपल्याला टाकायची आहे टीएच इज इक्वल टू 0 पुट करा. मग टीएच ची व्हॅल्यू 0 पुट केल्याच्या नंतर काय इक्वेशन बनणार, 0 इज इक्वल टू बघा mv² अपॉन r मायनस ऑफ mg. बरोबर आहे, मग का करायचं, काहीच नाही करायचं, ट्रान्सफर करा सरळ सरळ. का बनणार इक्वेशन mv² अपॉन r इज इक्वल टू का बनणार mg. हा m ला m कॅन्सल म्हणजे उरलं काय v² अपॉन r इज इक्वल टू g. मग ह्याला इकडे न्या म्हणजे इक्वेशन बनणार तुमचं v² इज इक्वल टू rg. बरोबर आहे, v² इज इक्वल टू rg. मग टेकिंग स्क्वेअर रूट दॅट इज v इज इक्वल टू इन अंडर रूट ऑफ rg. काय आलं इन अंडर रूट ऑफ rg. and this is the expression for the highest position, that means अप्पर मोस्ट पोझिशन. की अप्पर मोस्ट पोझिशनला तुमची जी व्हेलॉसिटी येणार ती किती येणार या ठिकाणी v इज इक्वल टू vh इज इक्वल टू अंडर रूट ऑफ rg. काय येणार अंडर रूट ऑफ rg. लक्षात ठेवायचं. म्हणून आपलं इक्वेशन काय आलं की v of h is equals to in under root of rg. काय in under root of rg. This is the expression for the कशाचं एक्सप्रेशन आलं तर हायएस्ट पोझिशनचं म्हणजे अप्पर मोस्ट पोझिशनचं. तुम्ही बुक मध्ये सुद्धा बघून घ्या म्हणून म्हणतो बुक सोबत ठेवा. ओके, बुक रेफर करा आणि आपलं इक्वेशन रेफर करा, व्यवस्थित रेफर करा, व्यवस्थित तुम्हाला समजणार. आलक्षामध्ये पर्यंत डबल एकदा बघून घ्या. आता आपण जर नेक्स्ट कोणत्या टॉपिक कडे जाणार, आपला लोअर कोणता आहे लोअर मोस्ट हवी. ओके, चला तर आता आपण काय बघणार आहे ऍट अ लोएस्ट पोझिशन वरती. आपल्याला काय बघायचं आहे की लोएस्ट पोझिशन वरती आपल्याला ती व्हॅल्यू किती आहे, हायएस्ट पोझिशन वरती अप्पर मोस्ट अप्पर वरती काढली, आता आपल्याला काढायची लोएस्ट वरती. चला तर बघा इकडे लोएस्ट वर आहे म्हणजे या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू जी असणार तुमची ती किती असणार 0 डिग्री. किती असणार 0. मग 0 डिग्री आहे. मग इक्वेशन 1 ला इम्प्लाइज करा. बघा इक्वेशन 1 काय म्हणतो मी, इम्प्लाइज द्या. इक्वेशन 1 काय होतं आपलं, तर टी लोएस्ट पोझिशन टीएल इज इक्वल टू काय बनणार या ठिकाणी mv² अपॉन r प्लस इथे आपला जो कालचा फॉर्म्युला होता इक्वेशन 1 mg cos θ. बरोबर आहे, काय होता mg cos θ. मग या ठिकाणी cos θ ची व्हॅल्यू किती पुट करायची तुम्हाला 0. मग इक्वेशन बनणार TL इज इक्वल टू mv² अपॉन r प्लस mg cos ची व्हॅल्यू किती 0. क्लियर. मग या ठिकाणी देअरफॉर काय बनणार TL इज इक्वल टू mv² अपॉन r प्लस mg
प्लस काय म्हटलं आपण mg. आलं लक्षात इथपर्यंत? हो, प्लस mg आलं इथपर्यंत लक्षात? हे आलं तुमचं इक्वेशन. ठीक आहे. आता याच्यानंतर काय करायचं, तर याच्यामध्ये तुम्हाला समजते आहे की ऍट लोएस्ट पोझिशन वरती स्ट्रिंग वर जे टेन्शन येणार ते कसं असणार, मॅक्झिमम असणार. स्ट्रिंग वरचं जे टेन्शन असणार ते कसं असणार, मॅक्झिमम असणार. आणि त्याच्यामधली जी पोटेन्शियल एनर्जी असणार ती कशी असणार, मिनिमम असणार. कशी असणार, मिनिमम असणार. मग लोएस्ट पोझिशन हा जो बॉब आहे किंवा हा जो ऑब्जेक्ट आहे हा लोएस्ट पोझिशन कडून कुठे जाणार, हायेस्ट पोझिशन कडे जाणार. कुठे जाणार, लोएस्ट पोझिशन कडून हायेस्ट पोझिशन कडे जाणार. मग लोएस्ट कडून हायेस्ट कडे जात असताना याच्यामध्ये एनर्जी कोणती लागणार, पोटेन्शियल एनर्जी सुद्धा अप्लाय होणार. बरोबर आहे की नाही? मग या ठिकाणी लोएस्ट पोझिशन वरती पोटेन्शियल एनर्जी किती असणार, 0 असणार. आणि हायेस्ट पोझिशन वरती किती असणार, लक्षात ठेवा. हायेस्ट पोझिशन वरती हा इथून इथपर्यंत जाणार म्हणजे रेडियस ही एक आर आणि एक आर म्हणजे ट्वाइस आर म्हणणार आपण त्याला. काय म्हणणार आपण, ट्वाइस आर. मग या ठिकाणी मी पुट करतो व्हॅल्यू. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही काय म्हणायचं, लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्ही बोलायचं असते की ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे कोणाची, ऍट अ स्ट्रिंगची, ही कशी असणार, मिनिमम. आणि जी सॉरी याच्यामधली स्ट्रिंग मधलं जे टेन्शन असणार ते कसं असणार, मिनिमम. आणि जी पोटेन्शियल एनर्जी असणार ती कशी असणार, मॅक्झिमम. सो तो जो ऑब्जेक्ट आहे तो कसं जाणार, हायेस्ट लोएस्ट पॉईंट कडून हायेस्ट पॉईंट कडे जाणार. मग इन द पोटेन्शियल एनर्जी काय म्हटलं मी, द पोटेन्शियल एनर्जी दॅट इज इक्वल्स टू काय म्हणणार आपण, mgh. मग mgh आहे. मग h जी आहे लक्षात ठेवा, h ची व्हॅल्यू किती होणार या ठिकाणी, म्हणजे हाईट ची व्हॅल्यू किती होणार या ठिकाणी बघा. h इज इक्वल्स टू किती म्हटलं आपण, ट्वाइस आर. पुट करायच्या मध्ये. सो दॅट इज अ पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू mg इंटू काय बनणार, ट्वाइस आर. लक्षात इथपर्यंत, mg इंटू ट्वाइस आर. म्हणजे तुम्हाला इक्वेशन काय भेटलं पोटेन्शियल एनर्जीचं, या ठिकाणी लिहितो मी. काय भेटलं तुम्हाला पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन, m2mgr. काय भेटलं तुम्हाला इक्वेशन, 2mgr. लक्षात पर्यंत हे इक्वेशन तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी भेटलं. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन घ्यायचं आणि आपलं बाय कन्झर्वेशन ऑफ लॉ, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, बरोबर आहे, बाय कन्झर्वेशन ऑफ एनर्जी या लॉ नुसार त्यामध्ये पुट करायचं. मग कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय, तर कन्झर्वेशन ऑफ एनर्जी कशाला म्हणतात, की पोटेन्शियल एनर्जीला आपल्याला चेंज करायचं कशामध्ये, कायनेटिक एनर्जी मध्ये. लक्षात ठेवा, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इंटू कायनेटिक एनर्जी. काय म्हणलं, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इंटू कायनेटिक एनर्जी. म्हणून आपण अप्लाय करणार कन्झर्वेशन लॉ बाय, सो म्हणून इथे म्हणणार बाय conservation energy, by conservation of energy, conservation of energy. मग conservation of energy चा फॉर्म्युला बघा, ऍट लोएस्ट साठी आणि हायेस्ट साठीचा. ठीक आहे, मी डायरेक्ट लिहितो या ठिकाणी. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशन इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट हायेस्ट पोझिशन म्हणजे एस साठी. फॉर्म्युला पुटअप करून टाकतो मी इथे पहिले. सो 1/2 mv/L² प्लस mgh पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला, 1/2 mv/H². ठीक आहे, प्लस mgh पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. या ठिकाणी कायनेटिक सॉरी पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशनवर किती असणार, 0. आणि हायेस्ट पोझिशनवर किती होणार, हाईट किती होणार त्याची, h ची व्हॅल्यू किती येणार, ट्वाइस आर. म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची पोटेन्शियल एनर्जीची h च्या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी, h च्या ठिकाणी. लक्षात आलं. चला मग बघा या ठिकाणी काय होणार. सो 1/2 mv/L² प्लस किती, 0 इज इक्वल्स टू 1/2 mv/H² प्लस mg. हा mg तसा आणि h च्या जागी कोणाची व्हॅल्यू टाकायची आपल्याला, ट्वाइस आर टाकायची. काय टाकायची, ट्वाइस आर. म्हणून टाकून दिली ट्वाइस आर. तर इक्वेशन तुम्ही डायरेक्ट सुद्धा लिहू शकता, हे 2mgr. लक्षात आलं. सो या ठिकाणी मग इक्वेशन काय म्हणणार, 1/2 mv/L² इज इक्वल्स टू 0 टर्म काहीच नाही, निग्लेक्ट, mv/H² प्लस 2mgr. लक्षात ठेवा 2mgr. आता याच्या पुढे काय करायचं, याच्या पुढे लक्षात ठेवा, सरळ सरळ या टर्मला काय करा, 2 ने मल्टिप्लाय करा ऑन बोथ साइड. मल्टिप्लाइंग बाय 2 ऑन बोथ साइड. या ठिकाणी तुम्ही काय म्हटलं, मल्टिप्लाइंग बाय 2 ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला 2 ने मल्टिप्लाय करू. ओके, 2 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर इक्वेशन काय मिळणार, लक्षात ठेवा. इकडे बघा, 2 इंटू 1/2 mv/L² इज इक्वल्स टू काय म्हणणार इथं, डबल 2 इंटू 1/2 काय mv/H², mv/H². ठीक आहे, प्लस खाली लिहितो मी या ठिकाणी. ठीक आहे, प्लस 2 इंटू 2mgr.
mgr. या ठिकाणी काय कटते मग 1/2 1/2 1/2 1/2 हा यम सगळे यम काय होणार या ठिकाणी कॅन्सल होऊन जाणार. लक्षात आलं गोष्ट. यम कॅन्सल होणार म्हणजे हा हाफ कटला ठीक आहे. त्यानंतर यमला यम कॅन्सल, हे सर्व यम काय होऊन जाणार कॅन्सल होऊन जाणार. मग उरणार काय बघा. सो देअरफॉर यम कॅन्सल झाला आता ठीक आहे. उरणार काय VL² इज इक्वल्स टू काय उरणार VH² प्लस 2 into 2 4GR काय उरणार 4GR. लक्षात पर्यंत. सो आता हायेस्ट पोझिशन वरती आपण व्हॅल्यू काढलेली आहे राजा. हायेस्ट पोझिशन वरती किती असते व्हॅल्यू ते लिहिलेली आहे V इज इक्वल्स टू RG. V इज इक्वल्स टू RG. मग या ठिकाणी म्हणायचं पुट काय म्हणायचं पुट V इज इक्वल्स टू इन अंडर रूट ऑफ RG हायेस्ट पोझिशन साठी. लक्षात ठेवा कोणासाठी हायेस्ट पोझिशन साठी की पुट करा अबाउ पुट V इज इक्वल्स टू RG अबाउ इक्वेशन. वरच्या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू पुट करा. मग ही व्हॅल्यू पुट केल्याच्या नंतर तुम्हाला इक्वेशन काय मिळणार एकदम सोपं आहे की नाही. काय मिळणार VL² इज इक्वल्स टू VH. आता कशी पुट करायची त्याला टाकायचं पहिले स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये अंडर रूट ऑफ RG आणि त्याला करायचा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर क्लिअर प्लस 4GR. लक्षात पर्यंत. पुढे बघा मग काय होणार स्क्वेअर आणि अंडर रूट काय होणार कॅन्सल. उरणार काय तुमच्याकडे VL² इज इक्वल्स टू RG प्लस 4GR. काय म्हणा RG 4GR ठीक आहे. मग या ठिकाणी काय होणार बघा RG किती 5RG म्हणजे VL² इज इक्वल्स टू इन अंडर रूट ऑफ काय म्हणणार आपण VL² इज इक्वल्स टू किती उरणार 5RG याचं करायचा VL चा अंडर रूट काय होणार इन अंडर रूट VL इज इक्वल्स टू इन अंडर रूट ऑफ 5RG. आणि दिस इज द इक्वेशन फॉर कोणाचं ऍट लोएस्ट पोझिशन. लोएस्ट पोझिशन वरती तुमची व्हॅल्यू किती येणार तर लोएस्ट पोझिशन वरती आमची व्हॅल्यू येणार V इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 5RG किंवा 5GR पण सुद्धा लिहिलेलं असणार काही फरक पडत नाही. लक्षात पर्यंत. मग हे झालं आपलं इक्वेशन कशाचं लोएस्ट पोझिशन वरती. मग या ठिकाणी तुम्हाला दोन इक्वेशन मिळाले बेटा बरोबर आहे की नाही. किती इक्वेशन मिळाले कोणते दोन. पहिला मिळाला तुम्हाला V ऑफ लोएस्ट पोझिशन वरती इन अंडर रूट ऑफ किती 5RG आणि दुसरं इक्वेशन मिळालं तुम्हाला व्हेलोसिटी ऑफ हायेस्ट पोझिशन वरती किती आहे अंडर रूट ऑफ RG किती आहे अंडर रूट ऑफ RG. हे दोन इक्वेशन मिळाले आपल्याला लक्षात. मग याच्यावर तुम्हाला व्हॅल्यू याच्यामध्ये मिडचं सुद्धा भेटते लक्षात ठेवा. ते मिडचं कोणतं आहे ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघणार ठीक आहे. ते मिडचं पण मिळणार ते मिड पण आपण काढून घ्या. समजलेपर्यंत काढून घ्या. सो समजलं कुठे हो तर या इक्वेशनला डबल रिवाइज करा डबल बघा आणि रिपीट बघा आणि फंड आपला नेहमी करता एक अप्लाय करा कोणता की जे इक्वेशन आपल्याला किती वेळा लिहायचं 3 ते 4 वेळा आपल्याला डबल सराव करून बघायचा प्रॅक्टिस करून बघायची. प्रॅक्टिस शिवाय काही होत नाही. लक्षात. आता आपण भेटणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये याच टॉपिक बद्दल डिस्कस करणार. त्याच्यामध्ये आपण बघणार हायेस्ट पोझिशन पिरियडिक टाइम वर कोनिकल पेंडुलम वरती किती असतो मिडल वेळा किती असतो आणि हायेस्टला त्याची व्हॅल्यू किती असते तो बघणार ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा व्यवस्थित नीट नोट्स तयार करा ओके. आणि बघत राहा आपलं चॅनल PM बुलढाणेवाला. जय महाराष्ट्र.